नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शर्मिला साळवे आपणा सर्वांचे शर्मिलाज डिजिटल बी.एड या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, काल परवाच्याच पेपरमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची व आनंदाची बातमी बघितलेली आहे, ऐकलेली आहे, त्याचबरोबर वाचलेली सुद्धा आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपल्याला जवळपास 40,000 पदांची भरती करण्यासाठी राज्य शासनानं हिरवा कंदील दाखवलेला आहे, हे न्यूजच्या माध्यमातून समजलेलं आहे. तर त्या अनुषंगानं आपल्याला आता जोरदार तयारी करणं खूपच गरजेचं आहे. कारण शिक्षक म्हणून शासकीय सेवेमध्ये काम करण्यासाठी किंवा अनुदानित शाळांमध्ये आपल्याला जॉब करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे TET व टेट उत्तीर्ण असणं खूपच गरजेचं आहे. टेट परीक्षा TET पास झाल्याच्या नंतरच आपल्याला देता येऊ शकणार आहे. त्याच्यामुळं प्रायमरी स्टेजला आपल्या सर्वांचा फोकस हा TET क्रॅक करणं हाच असणार आहे. त्यामुळं या चांगल्या संधीला जर हुकवायचं नसेल तर TETची आपल्याला जोरदार तयारी करावी लागणार आहे. आणि नुकतंच प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रांच्या जाहिरातीनुसार 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान TETचं आयोजन केलं जाणार आहे. 1ली ते 8वी मध्ये शिक्षक म्हणून काम करण्यासाठी किंवा 1ली ते 8वी वर्गासाठी शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी आपल्याला TET देणं बंधनकारक आहे. आणि त्या अनुषंगानं आपल्याला आता TETची जोरदार तयारी करावी लागणार आहे. गेल्या 2 वर्षामध्ये कोविडजन्य परिस्थितीमुळं TET होऊ शकलेली नाही. दरवर्षी साधारणपणे 7 ते 8 लाख विद्यार्थी TETला बसतात, परंतु या 2 वर्षामध्ये TET न झाल्यामुळं उमेदवारांची संख्या ही अतिरिक्त असणार आहे. 10 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी यावर्षी परीक्षेला बसतील असं तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगानं आपल्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये TET उत्तीर्ण होण्यासाठी सर्वात प्रथम TET म्हणजे काय, त्याचबरोबर TET पास होण्याचे निकष कोणते आहेत, या परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, किती मार्कांना आपण क्वालिफाईड होऊ शकतो आणि त्याचबरोबर या परीक्षेची तयारी करताना कोणत्या महत्त्वपूर्ण बाबी विचारात घेणं आवश्यक आहे, या सर्वांबद्दल थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला TET म्हणजे काय हे पहिल्यांदा जाणून घ्यावं लागेल. तर TET म्हणजे महाटेट ही परीक्षा आपल्याला द्यायची आहे. तर महाटेट म्हणजेच काय, तर महाराष्ट्र टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी असं त्याला संबोधलं जातं. कारण इथं हा जो शब्द आहे तो महाराष्ट्रासाठी आहे. कारण प्रत्येक राज्याची वेगवेगळी TET असते. आंध्राची वेगळी, आसामची वेगळी, जम्मूची वेगळी, अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्राची जी TET आहे त्याला महाटेट असं संबोधलं जातं. तर ही TET जी परीक्षा आहे, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, ही कोण आयोजित करते ही चाचणी, तर त्याचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद करत असते. ही परीक्षा साधारणपणे वर्षातून किती वेळा होते, तर त्याची वारंवारता किती आहे, तर वर्षातून एकदाच ही परीक्षा होते. या परीक्षेचं स्वरूप कसं आहे, तर या परीक्षेचं स्वरूप हे ऑफलाईन असणार आहे. त्याचबरोबर या परीक्षेच्या संदर्भात अधिकृत माहिती तुम्हाला इतरत्र न पाहता त्याच्या मुख्य वेबसाईटवरती जाऊन बघता येईल. आणि ती वेबसाईट आहे mahatet.in. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या परीक्षेच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑथेंटिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. या वेबसाईटवरती तुम्हाला साधारणपणे काय काय माहिती मिळू शकते, तर अर्जाची मुदत काय असणार आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया काय असणार आहे, पात्रतेचे निकष काय आहेत, परीक्षेची तारीख काय आहे, परीक्षेचा नमुना कसा असेल, परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय आहे, परीक्षेच्या दिवशी ज्या इन्स्ट्रक्शन आपल्याला फॉलो करावे लागतात त्या इन्स्ट्रक्शन काय असणार आहेत, कोणता पेन वापरायचा, किती कालावधी असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, या संदर्भातली सर्वसाधारण माहिती ही तुम्हाला या वेबसाईटवरती मिळू शकेल. त्याच्यामुळं इतरत्रची माहिती
जास्त ऑथेंटिक न मानता या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अधिकाधिक माहिती बघू शकता. तर या TETचं अंदाजे वेळापत्रकसुद्धा जाहीर झालेलं आहे. तर साधारणपणे या परीक्षेसाठीचं जे अंदाजे वेळापत्रक आहे त्यानुसार या TETची सूचना ही साधारणपणे सप्टेंबर 2021मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर ते ऑक्टोबर 2021पर्यंत राहणार आहे. प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट हे कधी येईल? साधारणतः नोव्हेंबर 2021मध्ये ते येईल. तर परीक्षा ही नोव्हेंबर 2021मध्ये साधारणतः होण्याचे चान्सेस आहेत. आणि त्याची उत्तरसूची, ॲन्सर की आणि त्याचा रिझल्ट निकाल हा डिसेंबर 2021मध्ये जाहीर होऊ शकतो. त्याच्यामुळं आपल्याला डिसेंबर महिन्यापर्यंत, आता जुलै महिना आहे, जुलै ते डिसेंबर साधारणतः किंवा नोव्हेंबर एवढाच कालावधी आहे. या कालावधीमध्ये आपल्याला या परीक्षेची जय्यत तयारी करायची आहे आणि आपल्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये ही परीक्षा कशी क्वालिफाईड करता येईल आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने टिकता येईल आणि आपलं भावी शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण रूपाला कसं येईल हे बघायचं आहे. त्यासाठी या TETचे बारीक बारकावे आपल्याला माहिती असणं खूपच गरजेचं आहे. तर त्या अनुषंगानं थोडक्यात आपण याची माहिती बघूया. तर TET या पात्रता चाचणीचे 2 पेपर आहेत. बघा कुठले पेपर आहेत? पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. आता पेपर क्रमांक 1 जो आहे तो प्राथमिक स्तरासाठी आहे. प्राथमिक स्तर म्हणजे काय? तर 1ली ते 5वी या स्तराला प्राथमिक स्तर असं संबोधलं जातं. तर या प्राथमिक स्तरासाठी तुम्हाला पेपर 1 देणं गरजेचं आहे. तर उच्च प्राथमिक स्तरासाठी म्हणजे 6वी ते 8वीसाठी जर तुम्ही शिक्षक होण्यासाठी इच्छुक असाल किंवा तुमची पात्रता तुम्ही पूर्ण केलेली असेल, तुमचं DED झालेलं असेल तर तुम्ही पहिल्या पेपरसाठी अपिअर राहू शकता. तर तुमचं BEd झालेलं असेल तर तुम्ही 6वी ते 8वी या सेकंड पेपरसाठी अपिअर राहू शकता. तर 1ली ते 5वी शिक्षक भरतीसाठी तुम्हाला पहिला पेपर देणं अनिवार्य आहे. तर 6वी ते 8वी शिक्षक म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला दुसरा पेपर देणं गरजेचं आहे. जर तुमचं DED आणि BEd दोन्हीही झालेलं असेल तर या दोन्ही पेपरला तुम्ही अपिअर राहू शकता, क्वालिफाईड होऊ शकता आणि तुमचं स्वप्न देखील पूर्ण करू शकता. त्यानंतर बघा या पेपरचं क्वालिफिकेशन आणि या पेपरमध्ये काय काय विषय समाविष्ट असतील त्याची देखील माहिती आपण बघूयात. तर पेपर 1 पहिल्यांदा आपण बघूया. त्याचं क्वालिफिकेशन काय आहे? तर HSC DED किंवा DLED असं आपण त्याला सध्या संबोधतो. तर ते तुमचं बेसिक क्वालिफिकेशन असणार आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण होणं देखील आता DEDच्या विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. त्या अनुषंगानं तुमचं BA सुद्धा कंप्लीट असायला हवं. त्याचबरोबर या पेपर 1मध्ये साधारणतः कुठले विषय अंतर्भूत असतील? तर बालविकास व अध्यापनशास्त्र याच्यावरती 30 गुण असणार आहेत. 30 गुणांचे प्रश्न या भागावरती विचारले जाणार आहेत. तर भाषा 1मध्ये जर तुम्ही मराठी माध्यमाचे विद्यार्थी असाल तर मराठी ही तुमची पहिली भाषा असेल. जर इंग्रजी माध्यमाचे तुम्ही विद्यार्थी असाल तर इंग्रजी ही तुमची प्रथम भाषा असेल. त्या अनुषंगानं मराठी किंवा इंग्रजी ही तुमची प्रथम भाषा. तर भाषा 2मध्ये इंग्रजी किंवा मराठी. जर तुम्ही मराठी माध्यमाचे असेल तर तुमचे सेकंड लँग्वेज इंग्लिश असेल आणि जर तुम्ही इंग्लिश माध्यमाचे असेल तर तुमचे सेकंड लँग्वेज मराठी असणार आहे. तर या दोन्ही भाषांसाठी 30 गुण राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पहिल्या पेपरमध्ये गणित विषयासाठी 30 गुण आहेत. तर पर्यावरण अभ्यास या विषयासाठी एकूण 30 गुण आहेत. असे एकूण 150 गुणांची ही चाचणी असणार आहे. त्याचबरोबर पेपर क्रमांक 2 याचं क्वालिफिकेशन काय असेल? तर BA BSc BCom BEd किंवा तुमचं MA असेल तर खूपच उत्तम. तर अशा पद्धतीनं तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन BA BSc BCom BEd असायला हवं. या सेकंड पेपरमध्ये कुठले कुठले विषय असणार आहेत? तर बालविकास व अध्यापनशास्त्र 30 गुणांसाठी हा भाग असणार आहे. तर भाषा 1 जसं की मगाशी मी म्हटलं की मराठी माध्यमाचे की इंग्रजी माध्यमाचे तुम्ही विद्यार्थी असाल त्याच्या अनुषंगानं मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची मराठी ही पहिली भाषा, इंग्रजी ही दुसरी भाषा. तर इंग्रजी माध्यमातल्या मुलांची इंग्रजी ही पहिली भाषा आणि मराठी ही दुसरी भाषा किंवा तुमची इतर कुठलीही मातृभाषा असेल त्याच्या अनुषंगानं ते असणार आहे. तर पुढचा विषय आहे तो म्हणजे गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र. इथं गोंधळ करायचा नाही.
बरेचसे विद्यार्थी बरेचसे विद्यार्थी इथं कन्फ्यूज होतात. बरेचसे आमच्या विद्यार्थ्यांचे अनुभव असे आहेत की साधारणतः ही परीक्षेचा जो क्वेश्चन पेपर असतो तो जवळपास 20 ते 25 पानांचा असतो आणि आपल्याला साधारणतः सवय अशी असते की पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करायची, ती एंडपर्यंत आपल्याला सोडवायचा तो प्रश्न सवय लागलेली असते. त्या अनुषंगानं मुलंसुद्धा तीच गफलत करतात. आमचे काही विद्यार्थी त्यांचे अनुभव सांगताना एकदा त्यांनी सांगितलेलं होतं, तो अनुभवसुद्धा मी तुमच्याशी शेअर करते की ती चूक तुमची होऊ नये. तर असताना ते विद्यार्थी सोशल सायन्सचे होते, परंतु पेपरमध्ये सुरुवातीला गणित आणि विज्ञानचा भाग होता आणि नंतर सोशल सायन्सचा होता. परंतु पेपर सोडवण्याच्या ओघामध्ये, त्या टेन्समध्ये साधारणतः त्या बाबीकडं गांभीर्यानं न बघितल्यामुळं असेल, तर गणित आणि विज्ञान हा विषयाचे पेपर ते सोडवत बसले आणि आपल्याला माहिती आहे की 150च प्रश्न आपल्याला त्या सोडवायचे आहेत पेपरमध्ये. त्याच्यामुळं त्यांचा पूर्ण सोशल सायन्सचा भाग सोडवायचा राहिला आणि गणित आणि विज्ञान कच्चं असल्यामुळं त्यांना ती परीक्षा पास होता आलं नाही. तर ती चूक तुमची होऊ नये याच्यासाठी सर्वांनी ही बेसिक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पेपर क्रमांक 2मध्ये तुम्हाला गणित व विज्ञान ह्याला और आहे सामाजिक शास्त्र, म्हणजे गणित आणि शास्त्र या विषयाचे शिक्षक जे होणार आहेत भावी शिक्षक, तर त्यांनी गणित आणि शास्त्र हा भाग सोडवायचा आहे. तर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व इतर भाषा विषयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी समाजशास्त्र हा विषय त्या ठिकाणी निवडायचा आहे. चुकून तुम्ही जर बदलाबदल केली तर तिथं तुम्हाला गुणांना नक्कीच फटका बसू शकतो आणि ही भरती प्रक्रिया जर याच वर्षी झाली तर तुमची चांगली संधी तिथं डावलली जाऊ शकते. त्याच्यामुळं हा गोंधळ अजिबात करायचा नाही. तर पेपर क्रमांक 2मध्ये 4च सब्जेक्ट आहेत. पेपर 1मध्ये 5 आहेत, परंतु पेपर 2मध्ये तुम्हाला गणितशास्त्रला किंवा गणित विज्ञानला और सामाजिक शास्त्र आहे. बालविकास व अध्यापनशास्त्र हे दोन्ही पेपरला कॉमन आहे. भाषा कॉमन आहेत. गणित पहिल्या पेपरला कंपल्सरी आहे, पण पेपर सेकंडसाठी गणित विज्ञानला ऑप्शन काय आहे तर समाजशास्त्र. आणि इथं बघा गणित आणि विज्ञान ह्याला 60 गुण आहेत, समाजशास्त्राला सुद्धा 60 गुण आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक विषयाला आता साधारणतः आपण जर बारीक ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येईल की 30 गुण प्रत्येक सेक्शनला राखीव आहेत. बघा TET पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्यासाठी एक महत्त्वाची ट्रिक ही आहे की आपल्याला मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे हे माहिती झालं, त्याचबरोबर मिनिमम क्वालिफाईड जो कट ऑफ आहे तो देखील आपल्याला माहिती असायला हवा. तर साधारणतः आपल्याला माहिती आहे की 55% पासिंग हे SC ST आणि बाकीचे जे कॅटेगरीमधले विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी आहे. तो ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम 60% पासिंग आहे, म्हणजे 150च्या 60% तुम्ही करा आणि 150च्या 55% करा, म्हणजे साधारणतः 55% म्हणजे 83च्या आसपास तुम्हाला गुण पडणं अपेक्षित आहे. तर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला 90 गुण असायला हवेत. बघा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 83 गुणांची गरज आहे. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या की ही पात्रता परीक्षा आहे. इथं तुमचं मेरिट लागणार नाही. मेरिट तुमचं इंटरव्ह्यूला लागू शकतं, पण मिनिमम पहिल्यांदा क्वालिफाईड होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा फोकस की परीक्षा पहिल्यांदा आपल्याला पासच व्हायची आहे. त्या अनुषंगानं तुमचं टार्गेट तुम्हाला निश्चित करायचं आहे. तर तुम्ही कॅटेगरीमधले विद्यार्थी असाल तर 83% म्हणजे 83 गुण तुम्हाला मिनिमम आवश्यक आहेत. तर ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 90 गुण असणं गरजेचं आहे. आता या विषयांचं जर आपण वर्गीकरण केलं तर साधारणतः आपल्या लक्षात काय येतं की प्रत्येक विषयासाठी 30-30 गुण आहेत. बघा इथलं जर आपण हे केलं, पहिला पेपर जर साधारणतः आपल्याला पास व्हायचाच आहे हे जर गृहीत धरलं, तर बघा बालविकास व अध्यापनशास्त्र याच्यामध्ये साधारणतः तुम्ही D.Ed B.Edला जे काही शिकलेला आहात, त्याचबरोबर मानसशास्त्रामध्ये जो घटक तुम्ही अभ्यासलेला आहात त्याच्यावरती आधारित साधारणतः क्वेश्चन याच्यामध्ये असतात. बालकाचा वाढ विकास, त्याचबरोबर मानसशास्त्रातल्या मूलभूत ज्या कन्सेप्ट आहेत त्या सर्वांवरती आधारित क्वेश्चन हे निश्चितच असतात त्या ठिकाणी. त्याचबरोबर एक शिक्षक म्हणून तुमची अभिरुची, अभिवृत्ती, त्याचबरोबर तुमच्या भविष्यातल्या योजना, त्या अनुषंगानं तिथं प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप असतात. तर तो तर आपला हातचा पॉईंट आहे, तो अजिबात मिस करायचा नाही. त्याच्यामुळं
त्याचं नियोजन आपल्याला परफेक्टली करायचं आहे. आता बघा, बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो की मी मराठी माध्यमाचा आहे तर इंग्रजी माझं कच्चं असणारच आहे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांना इंग्रजीचा कॉन्फिडन्स असतो, तर मराठीच्या बाबतीत त्यांचा न्यूनगंड असतो की मराठीतलं ग्रामर पचनी पडत नाही. परंतु तुम्ही स्वतःचं ओन ॲनालिसिस त्या ठिकाणी करा आणि त्या अनुषंगानं तुम्ही ठरवा की त्यातला कुठला स्कोर तुम्हाला आउट ऑफ करता येईल. त्या अनुषंगानं भाषा विषयामधले मार्क व्याकरणाचे जे असतात ते हातचे मार्क असतात. तिथं तुम्हाला तेवढे मार्क्स, जर तुम्ही बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर केल्या तर आउट ऑफ मार्क्स तिथं मिळू शकतात. त्याचबरोबर गणित हा विषय देखील तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी गरजेचा आहे. आणि पर्यावरण अभ्यासातलं सुद्धा तुम्हाला परिसर अभ्यास किंवा पर्यावरण अभ्यास जो आहे तर त्याच्या अनुषंगानं देखील तुमचा महत्त्वाची अभिरुची काय आहे, आवड काय आहे, कुठल्या विषयामध्ये तुमचा कल जास्त आहे याचा विचार करून फक्त माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही 3च, ह्या 5 पॉईंटपैकी फक्त 3च गोष्टी इतक्या परफेक्ट करा. कुठलेही 3 विषय तुम्ही निवडा की त्या 3 विषयाचा परफेक्ट इतका अभ्यास करायचा की त्यातला एकही प्रश्न मिस होणार नाही. आणि बाकीचे ऑप्शनलला टाकण्यापेक्षा थोडंसं ओझरतं बघून द्या, कारण एखादा दुसरा इकडचा चुकला तर तिकडचा आपल्याला वरती काढू शकतो या अनुषंगानं. परंतु या 3 विषयाची इतकी परफेक्ट तयारी करा तर तुम्हाला क्वालिफाईड होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. तीच बाब तुम्हाला पेपर सेकंडसाठी सुद्धा अवलंबता येऊ शकते. पेपर सेकंडला सुद्धा काय आहे, बालविकास व अध्यापनशास्त्र म्हणजे तुमचं मानसशास्त्र आणि BEdचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती आधारितच प्रश्न तिथं असणार आहेत. त्याच्या पलीकडचं काहीही तिथं येत नाही. त्याचबरोबर भाषापैकी दोन्ही भाषा तुम्हाला जमत असतील तर उत्तमच, आणि त्या जमायलाच हव्यात. बेसिक गोष्टी फक्त व्याकरणातल्या बघून घ्या, त्याच्या पलीकडचं काहीही मराठी आणि इंग्रजीमध्ये विचारलं जात नाही. आणि सामाजिक शास्त्र किंवा विज्ञान ह्या विषयाच्या अनुषंगानं कुठल्या विषयामध्ये तुमचा जास्त स्कोर होऊ शकतो आणि तो आउट ऑफ होऊ शकतो अशा अनुषंगानं 3 गोष्टीच, त्यातले 3 विषयच तुम्ही इतकं बेसिक त्यातलं कोळून प्या की त्याच्यातले हातचे मार्क अजिबात जाणार नाही. अशा अनुषंगानं जर तुम्ही तुमची तयारी केली तर निश्चितच तुम्हाला यश मिळू शकतं. हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगत आहे. सेट, नेट आणि TET ह्या तिन्ही परीक्षा मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्वालिफाईड झालेला आहे. त्याचं रिझन हेच आहे की स्वतःचं ओन ॲनालिसिस करून आपला स्कोर कुठं होऊ शकतो आणि कुठं मार्क जाण्याचे जास्त चान्सेस आहेत तर तो भाग आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत असतो. तर तो भागच पूर्णतः वगळून टाकून बाकीच्या भागावरती फोकस केला तरीसुद्धा आपण आपलं अपेक्षित यश हे निश्चितच मिळू शकतो. त्याच्या अनुषंगानं तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2ची तयारी करायची आहे. त्यानंतर पुढची बेसिक बाब आपल्याला जाणून घ्यायची आहे की या परीक्षेचा कालावधी काय असतो, तर 150 मिनटं. 150 मिनटं म्हणजे काय, साधारणतः 2.5 तास वेळ आहे. प्रश्न किती आहेत, तर प्रश्न संख्या 150 आहे. म्हणजे 150 मार्काला 150 मार्काचा पेपर तुम्हाला 150 मिनिटामध्ये सोडवायचा आहे. म्हणजे साधारणतः प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 1 मिनिट त्या ठिकाणी मिळतोय आणि 1 मिनिट खूप भरपूर आहे. पेपर सोडवून सुद्धा तुमचा बराचसा वेळ शिल्लक राहतो. त्याच्यामुळं थोडंसं जे आपल्याला जास्त जवळचे विषय आहेत किंवा आवडीचे विषय आहेत ते विषय पहिल्यांदा फटाफट सोडवून घ्या आणि बाकीचा जो घटक तुम्हाला अवघड जातो, गणित असेल, त्याला थोडंसं स्टेप बाय स्टेप आपल्याला काही ट्रिक करावे लागते. तर त्याच्यासाठी थोडासा वेळ राखीव राहू शकतो. त्या अनुषंगाने तुमचं टाईम मॅनेजमेंट तुमच्या स्वतःच्या ओन ॲनालिसिसवरती करायचं आहे. कुणाचंही आहे तसं फॉलो करण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. तर त्याच्या अनुषंगानं साधारणतः एका प्रश्नाला 1 मिनिट तुम्हाला मिळतो. प्रश्न संख्या 150 आहे. 150 मिनिटाचा कालावधी, 2.5 तास कालावधी आहे तुम्हाला 150 मार्काच्या पेपरसाठी. प्रश्न प्रकार या परीक्षेसाठी कसा आहे, तर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न तिथं विचारले जातात. म्हणजे उत्तर आपल्या समोरच आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे ते रिकॉल करायचं आहे. आपण म्हणजे जे वाचलेलं आहे ते मेमराईज करण्याची प्रक्रिया फक्त तिथं घडणार आहे. त्याच्यामुळं खूप चांगली बाब आहे की बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत. गुण 150 गुण आहेत, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. आणि ह्याच्या परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे ती कशी आहे, 12वी दर्जाची आहे. पहिला पेपर जो आहे तो 1ली ते 5वी अभ्यासक्रमावरती आधारितच विचारला जातो. त्यामुळे बाजारात उपलब्ध असणाऱ्या TETच्या पुस्तकांपेक्षा माझ्या मते तुम्ही जी
आपल्या महाराष्ट्र बोर्डाची, स्टेट बोर्डाची जी बेसिक पुस्तकं आहेत तुमच्या विषयाच्या अनुषंगानं, तर ती तुम्ही फॉलो करा. जर तुमचा समाजशास्त्र हा विषयात तुम्ही घेणार असाल TETसाठी, तर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र हे जे विषय आहेत, तर तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या थ्रू जा. त्याच्या पलीकडचं काहीही त्याच्यामध्ये विचारलं जात नाही. त्याचबरोबर बाकीचं तुमचं गणित विज्ञान असेल तरीसुद्धा ते तुम्ही फॉलो करा. आणि जर पेपर सेकंडसाठी तुम्ही अपियर राहणार असाल तर 6वी ते 8वी अभ्यासक्रमावरती आधारित प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्याचा दर्जासुद्धा म्हणजे उच्च माध्यमिक स्तराचाच असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बाब या परीक्षेसाठीची आहे ती म्हणजे याचं जे प्रमाणपत्र होतं ते पूर्वी फक्त 7 वर्षांसाठी ग्राह्य धरलं जात होतं, परंतु आत्ता नवीन आलेल्या GR नुसार ते लाईफ टाईम असणार आहे व्हॅलिड. तर त्याची व्हॅलिडिटी वाढवलेली आहे, लाईफ टाईम केलेलं आहे ते. तर ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे आपल्यासाठी. तर त्या अनुषंगानं तुम्ही TETची जोरदार तयारी करा. पुढच्या भागामध्ये आपण अगदी डिटेलमध्ये याचा सिलेबस काय आहे आणि त्या सिलेबसनुसार तुम्ही काय अभ्यास करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्या भागावरती आधारित प्रश्न सहजरित्या कमी कालावधीमध्ये, कमी परिश्रमामध्ये सोडवता येतील, याबद्दल चर्चा करूयात. तोपर्यंत थँक्यू सो मच.